नमस्कार सर्वांचं पुन्हा या ठिकाणी एक मानाच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. काही प्रेक्षक पुढे आलेले आहेत बरं का, त्यांना आत्ताच विनंती असेल. अगदी मला वाटतं CSK संघाचे खेळाडू आहेत विठ्ठलराव, तुमच्यासह सगळे मागे जा, सगळे धन्यवाद. तर पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्या गेली. क्षितिज सोनवणे आणि त्यांच्यासह दीपक जगताप. गोलंदाजी साठी आपण बघू शकतो या ठिकाणी संकेत माकोने गोलंदाजी मार्कवर मात्र आहे आणि दोन्ही संघांनी या स्पर्धेची विजयी सुरुवात केलेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये विजयाचं सातत्य बघावं लागणार आहे, कारण पहिला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि झेल सुद्धा सोडलेला आहे. तर नक्कीच चांगली सुरुवात मी म्हणेल संकेत माकोने यांची. एक जाळं बनवलं क्षितिज सोनवणे यांच्या विरोधामध्ये. जाणीवपूर्वक उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू आणि फलंदाजाला त्या ठिकाणी आमंत्रण दिलं गेलं फटका खेळण्याचं आणि या जाळ्यात क्षितिज सोनवणे गुंतले सुद्धा, परंतु एक निर्माण झालेली संधी, त्या संधीचं सोनं मात्र झालं नाही. झेल त्या ठिकाणी सुटलेला आहे. एक सिंगल आपण बघू शकता धावफलकावर पूर्ण केले गेले. सर्वात जास्त बोली लागली बघा ऑक्शन मध्ये क्षितिज सोनवणे यांना. याही वेळेस संधी मात्र आहे, परंतु एक बॅट बाउन्स सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितला क्षेत्ररक्षकांसाठी. सिंगल याही वेळेस पूर्ण होते. धावफलक 2 ने पुढे जाईल. विकेट ॲड्रिक साठी आदरणीय रामेश्वरजी भुतकर पाटलांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक सर्व गोलंदाजांसाठी आलेलं आहे. बघूया यावेळेस चेंडूला मात्र लाफ केलंय. चेंडूला उंची आहे आणि चला पूर्ण अंतर तर कापलं नाही, परंतु 1 बाउंड चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि पहिला चौकार. पारितोषिकांचा वर्षाव देखील या ठिकाणी बघायला मिळतो. हा मला चौकार सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत. तर एक मोठा फटका बघायला मिळतोय. या ठिकाणी 6 धावा होत आहेत धावफलकावर. चांगलं पुनरागमन करतायत यावेळेस. अगदी आपण बघतो यॉर्करचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय. अर्थात त्या ठिकाणी लोअर फुलटॉस झाला होता चेंडू. एक मोठा फटका त्या ठिकाणी क्षितिज सोनवणे यांना मात्र खेळता आला नाही. एकंदर नक्कीच गोलंदाजाच्या प्रयत्नांना यश आलेलं आपण बघू शकता. एक पुनरागमन करणारा चेंडू डॉट मात्र आहे. यावेळेस अगदी क्रॉस हँडेड आणि गोलंदाजाच्या डोक्यावरून एक ताकदवर फटका खेळला गेलाय आणि याही वेळेस चेंडू 1 बाउंड जातोय सीमा रेषा पार. चौकार. पाहुणी मोका हा मला चौकार सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. धन्यवाद धन्यवाद. तर चौकार मात्र होतोय. धावगतीला वेग दिला जातोय. अगदी या षटकामधला हा दुसरा चौकार आपण बघतोय. हा प्रकार चेंडू पुल नक्की केला. चेंडूला उंची आहे आणि 2 धावा आहे. 2 धावा. यावेळेस मात्र पंचांचा इशारा आपण बघू शकता. 2 धावा. एक डिक्लेअर झोन कडे गेलेला हा चेंडू आपण बघतोय.
अगदी षटक देखील या ठिकाणी संपल्या गेलं. पहिल्या षटका अखेर जर बघितलं तर 12 धावा आतापर्यंत पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे एक चांगली सुरुवात फलंदाजी करणाऱ्या संघाची आपल्याला बघायला मिळते. अर्थात जगदंब 11 सोनई संघ एक सक्षम सुरुवात या ठिकाणी करताना आपण बघू शकता. एक चांगलं आयोजन, दमदार नियोजन. युवा नेते उदयनदादा गडाख पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली एक मोठी स्पर्धा. नवीन गोलंदाज सूरज सातदिवे. थोडीशी फेरबदल केली बघा यावेळेस निलांजन शनिशिंगणापूर संघानं आपल्या गोलंदाजीमध्ये फेरबदल केलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. सुरेख फटका आहे. दीपक जगताप आपण बघतोय अगदी डीप लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला हा फटका आणि तंत्र चांगलं बघायला मिळालं. उभ्या बॅटेनं यावेळेस चेंडूच्या मागे आले. एक चांगला ड्राईव्ह आपण त्यांचा बघितला. 2 धाव्यांची संधी आपण बघतो या ठिकाणी. दीपक मात्र पूर्ण करतायत. धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावर असणार आहे. तर डाव्या एसटीच्या बाहेर आहेत. अर्थात या ठिकाणी आपण बघतोय पंडित सरांचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. अवांतरची घोषणा झालेली आहे. एका धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड सुद्धा पुढे जाईल. 15 धावा धावफलकावर आहे. आणि हा सामना अत्यंत महत्वाचा आहे कारण हा सामना जो संघ जिंकणार आहे तो निवांत होणार आहे. हो सुरेख चेंडू यावेळेस फलंदाजाला चकवणारा चेंडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये टाकलेला आहे. सूरज सातदिवे चांगले अष्टपैलू बघा. फलंदाजीमध्ये सुद्धा त्यांची एक वेगळी ओळख आहे. एक हार्ड हिटर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. परंतु यावेळेस गोलंदाजी पुन्हा एकदा यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. हो याही वेळेस झेल सुटलेला आहे. तर अगदी प्रत्येकी जर बघितलं तर दोन्ही बॅटर्सला या ठिकाणी जीवदान मिळालेलं आहे. जीवदानाचे परिणाम सुद्धा काय असणार आहे, काय होतील हे मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. 16 धावा धावफलकावर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र यावेळेस निलांजन शनिशिंगणापूर संघाने नाराज केलं. याही वेळेस फटका फसला आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली आला आणि याही वेळेस झेल सुटलेला आहे. चला मला वाटतं यावेळेस सूर्यनारायणामुळे त्यांना झेल पकडता आलेला नाहीये. कारण या जगामध्ये कोणताही असा व्यक्ती जन्माला आला नाही जो 1% सूर्यदेवाला बघू शकतो. तर झेल यावेळेस सुटला आणि त्यानंतर आपण बघतो एक सिंगल सुद्धा खर्च झाली. 17 धावा धावफलकावर आहे. तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण अनुभवतोय, बघतोय. क्रीडा रसिकांची गर्दी. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आणि चेंडू 1 बाउंड जातोय सीमारेषा बार. खणखणीत चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. तर चांगली फलंदाजी करतायत दीपक जगताप. यांच्याकडे सुद्धा थोडीशी ताकद आहे. एक वेगळं तंत्र सुद्धा त्यांचं आपण या ठिकाणी बघतोय. 21 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळतील. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलला जातोय. अगदी 6 चेंडूंमध्ये क्षितिज सोनवणे 12 धावा जमवतोय तर दीपक जगताप 5 चेंडूंमध्ये 8 धावा. चला यावेळेस संधी आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि पकडला जातो झेल. पहिल्या विकेटचं पतन दीपक जगताप यावेळेस. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी.
यावेळेस थोडीशी जागा दिली नाही बघा, आणि अगदी जागा नसताना पुलचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजानं नक्की केलाय. लिडिंग जेग त्या ठिकाणी आपण बघितलं चेंडूने घेतला आणि स्वतः गोलंदाज सूरज सातदिवे यांनी अगदी दोन्ही हातानं एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. पहिल्या विकेटचं पतन तर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत मागील सामन्यातील सामनावीर शुभम टाके. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता जो गेलेला आहे. स्ट्राईकवर क्षितिज सोनवणे. शुभम टाके यांच्या प्रति षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. कोण रे भारत? अनिकेत राऊत यांच्या वतीनं कमिटीचे सदस्य आहे अनिकेत राऊत, त्यांचं देखील स्वागत आहे. जीवदानानंतर जर बघितलं तर क्षितिज सोनवणे यांना जास्त संधी मिळाली नाही. संकेत माकोने नाही, बिमर आहे, नो बॉल आणि त्यावर कडक प्रहार केलाय. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर खूप दूरवर. एक सुंदर षटकार. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. मारतात घोडेश्वरी फर्निचर. प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया. डीजे धन्यवाद. आणि या ठिकाणी फुलटॉस होता. यथेच्छ धुलाई त्या चेंडूची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केली क्षितिज सोनवणे यांनी. थोडासा गती परिवर्तन चेंडू होता आणि यावेळेस टप्पा देखील चांगला बघायला मिळतोय. एक चांगल्या लेंथवर टाकलेला चेंडू आणि त्यानंतर आपण बघतोय धावफलक मात्र पुढे जाताना आपण बघतोय फ्रीजच्या चेंडूवर मात्र सिंगल मिळाली. 29 धावा आहे. 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तर या ठिकाणी आपण बघतोय शुभम टाके स्ट्राईकवर मात्र असतील. शुभम टाके यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक आहे. अनिकेत राऊत साहेबांच्या वतीनं आलेले पारितोषिक आपण या ठिकाणी बघतोय. तर बक्षिसांची कमी नाही. अगदी गोलंदाजांसाठी सुद्धा या ठिकाणी रामेश्वरजी बुतकर साहेब यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. संयम यावेळेस मनगटाचा थोडासा वापर केलाय. हलक्या हाताने या चेंडूला ढकलून दिलं जात आहे. सिंगल पूर्ण करतायत कारण शुभम यांना माहिती आहे आपण आत्ता मैदानात आलोय, परंतु या खेळपट्टीचा क्षितिज सोनवणे यांना अंदाज आलेला आहे. त्यामुळं अधिकाधिक या ठिकाणी क्षितिज सोनवणे यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. 23 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. गोलंदाज संकेत माकोने. बघूया पुढचा चेंडू आहे. ओ सुरेख चेंडू आणि चांगल्या पद्धतीचा डिफेन्स बघितला. एक वेगळा डिफेन्स बघतोय आपण. नाही ते धरून 31 धावा असणार आहे बघा धावफलकावर आपण बघू शकता. 6 षटकांची ही लढत. ओहो हो कमालीच्या वेगानं यावेळेस चेंडू अगदी यष्टीरक्षकापर्यंत मात्र जातोय. निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. या षटकामध्ये सुरुवात खराब होती बघा, परंतु शेवट खऱ्या अर्थानं चांगला करण्याचा प्रयत्न बघतोय आपण. यावेळेस बॅटीचा स्पर्श बघा. शरीरयष्टीकडे फेकलेला चेंडू आहे. बॅटीचा स्पर्श बॅक टू द बॉलर गेलेला हा चेंडू. फॉलो थ्रू मध्ये एक साधारण शतरक्षण आपण संकेत माकोने यांचं बघितलं. यावेळेस मात्र धाव मिळणार नाही. म्हणजे मागील 2 चेंडूंवर एक चांगलं पुनरागमन आपल्याला संकेत माकोने यांचं बघायला मिळत आहे. यावेळेस देखील झेल आहे. 2 क्षेत्ररक्षक आहे. झेल अवघड आहे आणि सुटलेला देखील आहे. तर आतापर्यंत जर बघितलं तर निलांजन शनी शिंगणापूर संघाच्या क्षेत्ररक्षकानं 3 झेल सोडलेले.
तर मला वाटतं राहुल गजरे त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमामध्ये अधिक झेल सुटताना आपण बघतोय. अर्थात या ठिकाणी 3 षटकांची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा बनवल्या गेलेल्या. एक 10च्या आसपास आपण बघू शकता सरासरी ठेवलेली. संघांमध्ये शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूचा डाव होणी ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. अगदी या ठिकाणी निरंजन शिंगणापूर संघाचे फिडिंग प्रशिक्षक अभिजित बारा ते सुद्धा स्वतःवर नाराज आहे. नमस्कार. आवर्जून या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. स्पर्धेचा दिवस क्रमांक 1 आणि आजच्या या प्रवासातील सामना क्रमांक 3. 2 जेते संघ, 2 विजयी संघ. अगदी 3 षटकानंतर 32 धावा धावफलकावर आहे. गोलंदाज आपण बघू शकता सूरज सातदिवे. चांगले गोलंदाज आहे बघा. मागील षटकामध्ये 1 विकेट आणि 9 धावा असं त्यांचं पृथक्करण आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी पहिला चेंडू आहेत आणि पहिल्या चेंडूला आसमान दाखवलंय. चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर आणि यावेळेस दमदार षटकार. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. धन्यवाद. बघूया 38 धावा धावफलकावर आहे आणि त्यानंतर खेळला गेलेला एक सुरेख फटका. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण बघा. राहुल गजरे एक तरुण होतकरू खेळाडू आहे. अगदी या ठिकाणी निलांजन शिंगणापूर संघानं त्यांच्यावर चांगली बोली लावली. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमामध्ये थोडीशी नाराजी सुद्धा त्यांच्या माध्यमात बघायला मिळाली. परंतु यावेळेस सामना महत्वाचा आहे कारण सामना ऑन आहे. सामना संपलेला नाही आहे. 39 धावा धावफलकावर आहे. 39 रन्स ऑन बोर्ड. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका आणि त्या ठिकाणी मात्र अत्यंत खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. यावेळेस मिळेल नशिबाचा चौकार. चला या ठिकाणी 43 धावा आहे. 43 रन्स. हो हो हो. यावेळेस बघा क्षितिज सोनवणे स्पेशल पॉवरफुल फुल केलाय आणि चेंडू खूप दूरवर गेलाय. षटकार. फटका असा माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. डीजे धन्यवाद. आणि या ठिकाणी आपण बघतोय अगदी संतोषजी घावटे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. एक जुनं नाव आहे क्रिकेट मधील. काय सुरेख फलंदाजी चाललेली आहे क्षितिज सोनवणे. याही वेळेस समोर मारलेला आहे आणि याही वेळेस चेंडूला अंतर मिळतंय. लागोपाठचा दुसरा तडाखा. षटकार. फटक्यांचा तुफानी षटकार. तर मयूर सोनवणे यांच्या वतीनं जर तिसरा षटकार आला तर 500 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी येत आहे.
लागोपाठच्या स्वरूपामध्ये आपण बघू शकता 2 षटकार मात्र आले गेलेत. तर डाव्या एसटीच्या बाहेर आहे. अवांतर मात्र हा चेंडू घोषित केला गेलाय. पण अब तक 56 धावा आहे. प्रीतम परदेशी यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे सलग 3 षटकारांसाठी. चला हा चेंडू निघालेला आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलेला आहे. एक मोठ्या विकेटचं पतन, प्राइजलेस विकेट. क्षितिज सोनवणे यावेळेस बाद. तर या ठिकाणी आपण बघतोय तर अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. चला देर आहे दुरुस्त आहे असं सुद्धा म्हणलं जाईल. उशिरा का असेना परंतु या ठिकाणी क्षितिज सोनवणे यांचा झेल मात्र या ठिकाणी पकडला गेला आणि त्यानंतर नवीन बॅटर ऋषी कुरे. सागर दरंदले एक मॅजिशियन गोलंदाज, जादूगर गोलंदाज ज्यांना म्हणलं जातं. पहिला चेंडू आहे, कमालीचा ड्राईव्ह आपण बघतोय आणि त्या ठिकाणी एक्सलंट कव्हर ड्राईव्ह आणि एक्सलंट चौकार. 4 धावा. पाहुणे सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार, खणखणीत चौकार. साठ धावा आहेत बघा. आणि अगदी सागर दरंदले यांच्या विरोधात कशी फलंदाजी केली पाहिजे ते मात्र यावेळेस बघायला मिळालं. यावेळेस फ्लाईट दिली नाही, यांना मारणं थोडंसं अवघड आहे बघा. कारण यावेळेस जर बघितलं तर चेंडूला जास्त हवा दिली, जास्त फ्लाईट दिली आणि फलंदाजाला कोणत्याही प्रकारची जागा मात्र दिली नाही. एक चांगलं पुनरागमन आहे, निर्धाव चेंडू आहे. यावेळेस गुडघा टेकवत असताना समोर हल्ला गेलाय आणि त्या ठिकाणी प्रशांत भाऊंचे चरण स्पर्श करणारा अफलातून षटकार. जशी ढाण्या वागरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार, तुफानी षटकार. आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर 2 चांगले खेळाडू आहे बघा. दोन्ही एकमेकाच्या विरोधात जर बघितलं तर सागर दरंदले चांगले गोलंदाज आहे आणि आपल्याला माहिती आहे शुभम ताके अगदी या ठिकाणी एक कलात्मक फलंदाज आहे. आक्रमक आणि संयम याचं मिश्रण म्हणजे शुभम ताके. 66 धावा आहे बघा धावफलकावर. यावेळेस वेगात टाकलेला चेंडू होता. अगदी 6 चेंडू तुम्हाला वेगवेगळे बघायला मिळतील. हे सागर दरंदले यांचं वैशिष्ट्य. आता 1-13 1 मेरा या पद्धतीने षटक पुढे चाललंय. एक चेंडू चांगला पडतो, एका चेंडूवर मोठा फटका, या पद्धतीने चाललेले षटक. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी जागा होती, बॅकफुटर आले, कट केलाय आणि या चेंडूला रोखू शकत नाही. 1-2 का 4 चेंडू सीमा पार, चौकार. यांच्या वतीनं खणखणीत चौकार, खणखणीत चौकार.
अतिशय सुरेख फलंदाजी बघा. पुन्हा एकदा तेच चित्र बघायला मिळालं. 1-13 1 मेरा या पद्धतीने षटक पुढे चाललेलं आहे. 70 धावा धावफलकावर आहे आणि त्यानंतर एक बैठक फटका सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 22 माध्यमामध्ये आपण बघतोय हे षटक मात्र संपन्न झालंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा या ठिकाणी बनवलं गेलं. आजच्या सर्व सामन्याचं जर बघितलं तर 80 पेक्षा अधिक धावा बनवल्या जात आहेत. थोडस फलंदाजांचं वर्चस्व आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि सर्वात प्रशस्त खेळपट्टी असलेलं तालुक्यातील आणि जिल्ह्यातील एकमेव मैदान आहे. हे सुद्धा या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अगदी प्रथम फलंदाजी करीत असताना या ठिकाणी चांगली सुरुवात आपण बघितली. ओंकार बेलेकर आलेत बघा गोलंदाजी मार्कवर आहेत. शुभम ताके स्ट्राईक एंडवर 12 चेंडूंमध्ये 23 धावांची ती खेळी. तर ऋषी कुऱ्हे अजून खातं खोलायचंय. बॅटीचा स्पर्श त्या ठिकाणी आशिष शिवाळ आहेत त्या ठिकाणी. सिंगल आपण बघतो या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 72 धावा धावफलकावर शेवटचं षटक आहे. दोन बाद 72 धावा आहेत. ऋषी कुऱ्हे प्रथमतः समोर जातील. ओंकार बेलेकर यांच्या समोर मात्र उभे आहेत. सॅक्रिफाईस करतायत बघा यावेळेस. मला वाटतं धावबाद मात्र असणारे ऋषी कुऱ्हे. अवांतरची घोषणा सुद्धा आपण बघतो या ठिकाणी. पंडित सरांचा इशारा येतोय. पंचांची हात समांतर आणि 1 धाव मात्र अवांतर मिळेल. अवांतरच्या मदतीने धावफलकावर होत आहेत 73 धावा. तर 3 3 बाद 73 धावा या ठिकाणी. ओंकार यांचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू आहे. याही वेळेस शुभम ताके यांनी मात्र चेंडूला लिफ्ट केलंय, सोडून दिलंय आणि रिव्ह्यू या ठिकाणी मात्र घेतला जातोय. वाईड साठी रिव्ह्यू असेल. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यू आपण बघतो या ठिकाणी आलेला आहे. अतिशय भव्य दिव्य आयोजन आणि आपण प्रत्येक वेळेस या स्पर्धेमध्ये नवीन बघत असतो बघा. याही वेळेस मैदानाची सजावट जर बघितली तर अगदी नवरी प्रमाणे या मैदानाला नटवलं गेलंय. अतिशय सुंदर. तर या ठिकाणी पारितोषिके बघा. षटकार जर येणाऱ्या चेंडूवर जर षटकार मारला तर संतोषजी घावटे सरांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येत आहे. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. या स्पर्धेच्या निमित्तानं खास लाईव्ह साठी आपण बघतोय 7S या वृत्तवाहिनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा आमंत्रित केलं गेलंय आणि अगदी पहिल्या दिवसापासून आपण त्यांचं दर्जेदार काम या ठिकाणी बघू शकता.
अवांतर चेंडूवर आक्षेप या ठिकाणी घेतला गेलेला आहे. अंपायर्स कॉल. तर हा चेंडू निर्धाव असेल बघा. अंपायर लाईव्ह मध्ये सुद्धा आपण बघू शकता. तर जाऊ मैदानात. पुढे सरसावत खेळलेला फटका आणि यावेळेस अगदी सेफंड्स विजय लोणारे चेंडू खाले पकडला जातो. झेल फलंदाज बाद. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला बळीची टाळी. अनुभवी बॅटर या ठिकाणी सचिन गायकवाड सरांना मात्र पाठवलं जात आहे. शेवटची काही चेंडू शिल्लक. 2 अनबिटन संघांची लढत मैदानाच्या आतमध्ये. 4-73 धावा फलकावर आहे. षटक क्रमांक 6 अंतिम षटक. ओंकार बेलेकर अगदी सुंदर गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी त्यांची बघायला मिळते. आतापर्यंत 1 धाव त्यांनी खर्च केली. 2 विकेट्स त्यांना आतापर्यंत मिळाल्या. 1 डॉट चेंडू सुद्धा आपण डीप लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका आणि त्या ठिकाणी स्वप्नवत झेल पकडलाय. अनबिलिव्हेबल कॅच ऑफ द मॅच. स्वप्नवत फलंदाज बाद आहे. तर नवीन फलंदाज या ठिकाणी सागर दराडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि चिरकाळ स्मरणात राहील असा हा झेल. अप्रतिम. अगदी डीप लॉंग ऑफ ते अगदी कव्हर पर्यंत जवळजवळ अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या पुढे देखील म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि सेलिब्रेशन अप्रतिम. बघूया बघूया पुन्हा एकदा संधी आहे. आता हॅड्रिक आहे. हॅड्रिक पूर्ण करतील आणि नक्कीच या ठिकाणी आदरणीय रामेश्वरजी भुतकर साहेब यांचं विकेट हॅड्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं ते मात्र ओंकार बेलेकर यांना नक्कीच दिलं जाईल. दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला बळीची टाळी. स्पर्धेतील पहिली हॅड्रिक ओंकार बेलेकर यांच्या नावावर नोंदवली जात आहे. तर जगदंब 11 सोनई संघाची पडझड आपण बघू शकता. म्हणजे एक वेळ असं वाटत होतं जगदंब सोनई संघ अगदी 90+ धावा बनवतील, परंतु आपण बघितलं एक चांगलं पुनरागमन या ठिकाणी निलांजन शिंगणापूर संघाच्या गोलंदाजांनी केलंय. या षटकामध्ये 1 सिंगल गेलेली आहे. 4 फलंदाज बाद आहे. शेवटचा चेंडू आहे. याही वेळेस चेंडू हवेत नाही. सते त्या ठिकाणी सूरज सातदिवे मात्र दूरवर राहिले. सिंगल या ठिकाणी पूर्ण झालेले.
चला CSK नेवासा आणि संघर्ष कांगुनी दोन्ही संघ नायक टॉसला यायचंय आपण. संतोष भालेराव कमिटीचे ज्येष्ठ सदस्य त्यांना विनंती आहे आपण पाण्याचा जार घेऊन इकडे यायचंय. संतोष भालेराव. चला टॉस साठी या आपण या ठिकाणी नाणेफेक संपन्न करणार आहोत. यानंतरचा सामना पराभूत संघांची लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. महत्वाची लढत असणार आहे. चला लवकर. ओंकार बेल्लेकर यांना विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं. ओंकार बेल्लेकर. आदरणीय शुभम कुसळकर यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे. शुभम कुसळकर यांच्या शुभ हस्ते यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. एका बाजूला CSK नेवासा आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष कांगोणी. दोन संघांमध्ये यानंतरच्या मॅचचा टॉस असेल. टॉस संपन्न झालेला आहे. CSK नेवासा संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले कांगोणी संघाला. तर 76 धावे. पहिलाच बॉल आक्रमण चढवलं जात आहे.
आणि पहिल्याच बॉलवर एक तगडा प्रहार. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. षटकार. प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. तुफानी षटकार. 76 बनवत असताना पहिल्या चेंडूवर सचिन यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. नामदार चषकाचं आयोजन आज पहिला दिवस आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन आहे. तर ज्यांचा वाढदिवस आहे आज उदयनदादा गडाख पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं एक सुबक आणि प्रभावी आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. पहिला चेंडू आणि षटकार आला. आघाडीची जोडी जर पाहिली तर सचिन डिके आणि दुसऱ्या बाजूला विजय लोणारे आलेत. यावेळेला परत एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अप्रतिम स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक शानदार फटका. 4 धावा यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा इथे परिपूर्ण करण्यात आल्या. धावसंख्या 10 या आकड्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 10 झाली आहे. पहिलं षटक घेऊन प्रशांत आलेत, परंतु प्रशांतच्या विरुद्ध हल्ला करण्यात आलाय. प्रशांतला इथे फलंदाजांना शांत करावं लागेल. पाहूयात. ओहो, इनसाइड आउट. अप्रतिम आउटस्टँडिंग फटका. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. लागोपाठचा दुसरा चौकार. खणित चौकार. खणखणीत चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 14 धावा आहेत. अजूनही 33 बॉल आणि जिंकण्यासाठी 62 धाव्यांची गरज आहे. 2 विजयी संघ आहेत ते आता एकमेकांच्या विरुद्ध आहेत. परत एकदा हुक करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु यावेळेस स्टॉपेज घेत असताना बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. तिकडे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एका बाजूला जगदंबा 11 सोनेचा संघ तर निलांजन शनी शिंगणापूरचा संघ आहे. 75 धावा सोने संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना बनवल्या, तर दुसऱ्या बाजूला या धाव्यांचा प्रतिकार करण्यासाठी निलांजन शनी शिंगणापूर संघ उतरला. या संघाने सुरुवात चांगली केली. आतापर्यंत 16 धावा जमा केल्या. प्रामुख्याने सचिन यांनी खूप दमदार सुरुवात केली आहे. प्रशांतच्या विरुद्ध एक चांगला खेळ करताना त्यांना आपण पाहिलंय. धावफलकावरती 16 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आला, तदनंतर 2 चेंडूवर 2 चौकार आले, तदनंतर 2 धावा परिपूर्ण करण्यात आल्या. परत एकदा बिग हिट, याही वेळेस स्लॉट मध्ये, आणि हा चेंडू फेकून दिला प्रेक्षकांच्या लॉट मध्ये. बॉल जातोय अजून एकदा सीमारेषेच्या पलीकडे. धावा इथे मिळणार आहेत 6. नामदार चषकाचा एक धुमाकूळदार षटकार. फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. तुफानी षटकार. अगदी स्वप्नवत सुरुवात झाली आहे. धावफलकावरती 22 धावा सचिन डिके यांनी प्रभावित केलंय. इथे गोलंदाजाच्या विरुद्ध प्रचंड हल्ला बोल त्यांनी केलेला आहे. धावसंख्या 22 झाली आहे. दोन्ही संघांचं मनोबल उंचावलेलं आहे, कारण दोन्ही संघांनी या अगोदरची मॅच जिंकलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण सर्वांनी पाहिलं, पहिल्या सामन्यामध्ये सोने संघाने एक मोठा विजय मिळवला. तिथे प्रथमतः फलंदाजी करत असताना त्यांनी 80 पेक्षा जास्त धाव्यांचं लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं होतं. तिथे धावा रोखत असताना त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला त्या धावा होऊ दिल्या नाहीत. आणि मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं की मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी करणारा निलांजन शनी शिंगणापूर संघानं CSK नेवासा संघाला पराभूत केलं, आणि या मॅच मध्ये तो संघ देखील चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 22.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 22 झाली आहे. 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं सुंदर टेलिकास्ट होताना पाहायला मिळतं. शुभम टाके आलेत गोलंदाजी करण्यासाठी. धावा रोखण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. पहिल्या षटकामध्ये प्रशांतच्या विरुद्ध प्रचंड मोठा हल्ला करण्यात आला. 22 धावा तिथे सचिन यांनी वसूल केल्या. आता स्ट्रायकर एंडला विजय आहेत. विजय यांनी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटवर हा चेंडू प्रॉपर येताना पाहायला मिळाला नाहीये. एक धाव परिपूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढते, पुढे जाते. धावफलकावर 23 धावा आपण बघू शकता. विजय लोणारे ॲज आयकॉन म्हणून या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. तर मागच्या 2 सामन्यांचा विचार जर केला तर क्षितिज सोनवणे यांनी प्रभावित केलं. क्षितिज सोनवणे यांनी चांगला खेळ केला. खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त बोली लागलेला तो खेळाडू आहे. त्यावेळेस आडव्या बॅटनं बॉलला खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत एक सिंगल तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकामध्ये बदल 24 धावा धावफलकावरती बनवल्या जातात. एक सुंदर आयोजन, एक प्रभावी नियोजन आपल्याला खरं तर या स्पर्धेचा अनुभवायला मिळत आहे. विजय लोणारे यांनी जर षटकार मारला तर संतोष घावटे यांच्या वतीनं 100 रुपयांचा पुरस्कार आहे विजय लोणारेसाठी. 52 धावांची अजूनही गरज. यावेळेला फुल टॉस लॉन्कॉनला बॉलला खेळलाय. 1 बाउन्स कलेक्शन तिथे केलं जातं. क्षितिज सोनवणे आहे तिकडे. रिटर्न चांगला होतोय. तोपर्यंत फक्त एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. सुंदर मैदान. तिथेच ही स्पर्धा संपन्न होताना दिसते. अर्थात नामदार चषक, भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. 2 विजयी संघ एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला खेळताना दिसत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय आणि घोषांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू जाताना दिसतो आहे. डिक्लेरेशन झोन आहे तिथे आणि 2 धावा तिथे पूर्ण होत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली, पुढे जाणारे 27. युवा नेतृत्व, एक कल्पक नेतृत्व. आदरणीय उदयनदादा गडाख यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. आज पहिला दिवस आहे. येणारे 7 दिवस तुम्ही आम्ही सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेणार आहोत. आणि दरवर्षी ही स्पर्धा आपल्याला खरं तर पाहायला मिळते. जुना बॉल द्यायचा आतमध्ये. सत्तावीस धावा आपण धावफलकावरती पाहू शकतो. निलांजन शिंगणापूरचा संघ आपल्याला बॅटिंग करताना दिसतोय. अर्थात निलांजन शिंगणापूर संघाला आता धाव्यांचा प्रतिकार करायचा आहे. इथे गोलंदाजी करणारा संघ अजूनही विकेटच्या शोधामध्ये आहे. एखादी विकेट जर मिळाली तर नक्कीच या मॅचमध्ये तो संघ पुनरागमन करू शकतो. त्यासाठी विकेटचा शोध घ्यावा लागेल. शुभम टाकेला आमंत्रित करण्यात आलं, परंतु शुभम टाके इथे विकेटचा शोध घेताना तर पाहायला मिळत आहेत, परंतु अद्याप विकेट त्यांना मिळाली नाहीये. चेंडू 4 चेंडू टाकलेत, 5 धावा त्यांनी खर्च केल्या. धावफलकावरती आपण जाऊयात. 27 झाल्यात. शुभमच्या विरुद्ध सचिन. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटनं बॉलला खेळण्याचा प्रयत्न राहिला. शॉर्ट मिड विकेट बॉलवरती येतोय. 1 धाव पूर्ण केली जाणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या तुम्ही बघू शकता 28 आकड्यावर जाताना दिसते आहे. 28 रन, लॉस ऑफ नो विकेट. टेनिस बॉल क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आहे. आजपासून तुम्हाला ही स्पर्धा मिळणार आहे. या स्पर्धेचा आनंद, ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करणार आहात. यावेळेला वेगळा प्रयत्न. वा, तिथे प्रयत्न तर क्षेत्ररक्षकाने देखील चांगले केलेत, परंतु बॉलला अडू शकले नाहीयेत. बॉल निघून गेला वेगात सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. खणखणीत चौकार, खणखणीत चौकार.
समाप्त होताना बघायला मिळतो. अर्थात 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर प्रतिषटक 16च्या सरासरीने 32 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. 2 ओव्हर संपल्यात, 2 ओव्हर नंतर 32 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. तिसरं षटक आता कुणाच्या हातामध्ये दिलं जात आहे, तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी कुणाच्या हातामध्ये दिली जाते ते देखील बघणं बरंच महत्वपूर्ण ठरणार आहे. इथे जो संघ जिंकणार तो संघ सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होणार आहे. त्यामुळे इथे जिंकून सुपर 8 ला जाण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा राहणार आहे. इथे जो संघ पराभूत होईल त्या संघाला एक संधी जरूर आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे. दोन ओव्हर 32 झाल्यात. एकदा समीकरण पाहूयात. शेवटचे 24 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 44 धाब्यांची आवश्यकता आहे. ऋषी येत आहेत. यावेळेला ऋषीचं भव्य स्वागत. कॅच देखील पकडला जातोय. विकेट येते. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस. प्रोफेसर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. विकेट इथे आली आहे. पहिला धक्का बसला, अर्थात मोठा धक्का बसलाय. सचिन यांना माघारी जावं लागतं. जबरदस्त लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट विविध अँगल्सने आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. खरं तर प्रचंड मागणी असलेलं हे चॅनल आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये आज प्रचंड मागणी आहे जबरदस्त लाईव्हला. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक प्रचलित आणि प्रख्यात असलेली वाहिनी आहे आज नामदार चषक सोनेमध्ये. यावेळी स्क्वेअर कट, लाजवाब फटका, मनमोहक फटका येतोय 4 धाब्यांसाठी. कलात्मकता दाखवली. पावनी मोका हा चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. आल्याबरोबर चौकार खेळतायत आशिष यांना तुम्ही पाहू शकता. ऋषी यांच्याकडे प्रचंड वेग आहे, परंतु त्यांच्या विरुद्ध फटकेबाजी तितकीच सुंदर होताना दिसते आहे. अगदी चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करताना दिसत आहेत. पहिल्याच बॉलवर आशिष यांनी वेट केला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. स्क्वेअर कट करत असताना बॉलला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलं. बॅकवर्ड पॉइंटला हा चौकार येताना पाहायला मिळतोय. धावफलकावर आपण जातोय. 36 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस अपील तर लाऊड होताना पाहायला मिळते, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिला. डॉट बॉलची नोंद होणार आहे. व्हेरिएशन करण्यात आले. इकडे आपण जर बघितलं मित्रांनो तर पहिल्या चेंडूवर चौकार आला, परंतु तदनंतर खूप चांगलं पुनरागमन होताना पाहायला मिळते. धावफलकावर 36 धावा 1 गडी गमावल्यानंतर नामदार चषकाचं हे सुबक आयोजन आहे. प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं आढावा घेऊन ही स्पर्धा आपल्यापर्यंत आणली आहे. हो बन्नाटवे एक टप्पा पडला आणि बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. धाव इथे मिळणार नाहीये. अप्रतिम लाजवाब गोलंदाजी इथे ऋषीची आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी करणारा संघ देखील इथे 76 धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी तुम्हाला अचूकतेनं गोलंदाजी करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला चांगल्या लाईन आणि लेंथनं गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजाला ओळखून शेवटच्या क्षणी बॉल रिलीज करावा लागेल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही गोलंदाजी करताय त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची सजावट करावी लागेल. परत एकदा एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र कॉर्नरला बॉलवर देण्याचा प्रयत्न करणार आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, आदर्श क्षेत्ररक्षण, परंतु थ्रो थोडासा खराब आहे. परंतु त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला होऊ शकला नाहीये. एकच धाव मिळाली आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना दिसते आहे. 37 धावा धावफलकावरती 1 गडी गमावला आतापर्यंत. ओव्हर नंबर 3चा खेळ मार्गस्थ आहे. ऋषी यांना आपण पाहतोय आतापर्यंत 5 धावा दिल्यात 5 चेंडू टाकल्यानंतर. पुढे टाकला होता स्वतः आपल्याच फॉलोथ्रू मध्ये बॉलला अडवलं. धावबाची संधी आहे तिकडे.
परंतु वाऱ्याच्या वेगामध्ये एक धाव तिथे परिपूर्ण करण्यात आली आहे. ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर 38 धावा एक फलंदाज बाद आहे. 3 ओव्हर नंतर 38 ओव्हर संपली. पहिल्या क्रमांकासाठी 55,555 रुपयांचं पारितोषिक आहे. उदयनदादा गडाख पाटील मित्र परिवार. दुसऱ्या क्रमांकासाठी 35,555 रामेश्वर भूतकर प्रतीत यश उद्योजक. तिसऱ्या क्रमांकासाठी 25,555 महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी अल्लूभाई डामदार. चतुर्थ क्रमांकासाठी 15,555 प्रकाश भाऊ शेटे. कमी गतीने टाकलाय, पिक केला होता, चांगला फटका खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केली जाणार आहे. एका बाजूला आशिष आहे तर दुसऱ्या बाजूला विजय लोणारे आहेत. विजय लोणारे यांच्याकडे देखील प्रदीर्घ अनुभव आहे. कित्येक काळ टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करणारे हे खेळाडू आहेत. 17 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 37 धावेंची अजून आवश्यकता. आज सर्व संघ ताकदवान आहेत आणि उद्या देखील सर्व संघ ताकदवान असणार आहेत. उद्या मयूर सोनोने इन ऍक्शन असणार आहेत. अमन शेख इन ऍक्शन असणार आहेत. पोपट खरपुडे इन ऍक्शन असणार आहेत. अक्षय रोकडे इन असणार आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस देखील या स्पर्धेत महत्वाचा असणार आहे. यावेळेला खराब चेंडू होता परंतु त्याचा फायदा इथे फलंदाज घेऊ शकले नाहीये. थोडासा फॅन्सी स्ट्रोक अर्थात रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटने बॉलमध्ये संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉलची नोंद तिथे केली जाणार आहे. धावफलकावर 39 धावा. शेवटचे 16 बॉल जिंकण्यासाठी 37 धावेंची आवश्यकता आहे. मॅच दुलायमान स्थितीमध्ये. असं नाहीये की फलंदाजी करणारा संघ हा सामना एक हाती जिंकणार आहे. मॅच दोन्ही बाजूने. स्लोवर बनवता पिक केलाय बॉल हवेत आहे. फटका फसतोय ऋषी बॉलच्या खाली आणि पकडतायत झेल. फलंदाज आशिष यांचा संपतोय खेळ. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. महेश घागरे आलेत. राहुल घागरे माफ करा. राहुल गजरे. ओके. राहुल गजरे आलेत फलंदाजी करण्यासाठी. धावफलकावरती आपण जाणार आहोत. 39 धावा बनवल्यात. अजूनही 37 बनवायच्या आहेत 15 शेड्यूलमध्ये. कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार आहे, कशा पद्धतीने ही मॅच रंगणार आहे ते देखील बघणं बरंच महत्वपूर्ण ठरणार आहे. इकडे चला वेळ थोडासा वाचूयात आपण. नामदार चषक एक दर्जेदार आयोजन आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष, कार्यकुशल आणि कार्यतत्पर असं नेतृत्व म्हणून शंकरराव गडाख पाटील साहेबांकडे पाहिलं जातं आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उदयाबा पालवे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करताना आपल्याला बघायला मिळालेले आहेत. तर उदयनदादा गडाख पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. 15 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 37 ची गरज आहे. चांगला बॉल होता, टप्पा पडला, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातो. अपील होताना दिसतंय इकडे परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आपण इथे गोलंदाज रिव्ह्यूची मागणी आहे. मला वाटतं फलंदाजी करणाऱ्या संघाने व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. बरोबर. यस. दांडी
इट्स अ फेअर बॉल. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी असा निर्णय दीपकजी पिळगावकर यांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज शुभम तयार आहे. बाहेर जाणारा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केला, संपर्क नाहीये. शुभमचं कौतुक करूयात, काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी ते त्याच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसते आहे. धावफलकावर 39 धावा. मॅचचं समीकरण बदललंय. 13 चेंडू आणि 37 ची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं, पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली राहिली. 1 ओव्हर नंतर 22 धावा झाल्या होत्या, परंतु त्यानंतर आता 3.5 षटकांचा खेळ संपला. 39 धावा आहेत. बॉल हवेत खेळलाय, फटका उंच आकाशामध्ये आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस राहुल गजरे यांचं आक्रमण. 6 धावा, षटकार. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. शेवटचे 12 बॉल 31 रन, 12 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज आहे. बारा चेंडू आणि 31 धाव्यांची गरज आहे. मला एक सूचना द्यायची लाईनमन साठी. सर्व लाईनमन आपण इकडे कॉमेंट्री बॉक्सकडे या. संतोष बालेराव, प्रत्येक षटकारासाठी विजय लोणारे यांच्या संतोष घावटे यांच्याकडून 51 रुपयांचा पुरस्कार आहे. 51. क्लीन बोल्ड. ऋषी आलेत आणि आल्याबरोबर विजय लोणारे यांना मात्र माघारी पाठवलंय. क्लीन बोल्ड फर्निचर फ्रॅक्चर. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला, बळीची टाळी. पुरस्कार आहे गोलंदाज ऋषीसाठी. 3 गडी गमावलेले आहेत. धावसंख्या 45 आहे. 11 चेंडू आणि 31 धावा अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 31 धाव्यांची अजूनही गरज आहे. 45 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 3 गडी गमावलेले आहेत. विजय लोणारे सारखा मोठा फलंदाज आता माघारी गेलेला आहे. निलंजन शनी शिंगणापूर संघासाठी खरं तर आपण जर बघितलं तर आता संघ थोडंसं अडचणीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात जरी चांगली झाली असली परंतु गोलंदाजांनी देखील चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं, पुनरागमन केलंय. चांगली गोलंदाजी करत असताना आपण त्यांना देखील पाहतोय. 11 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 31 धाव्यांची आवश्यकता आहे. संकेत फलंदाजी करण्यासाठी. एका बाजूला निलंजन शिंगणापूर तर दुसऱ्या बाजूला जगदंबा 11 सोनाईचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 45. बॉल हवेत आहे. फटका यावेळेचा देखील फसतोय. झेल पकडला जातोय आणि 4था गडी इथे बांधून परतणार आहे. संकेत दांडी टू द डगआउट. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला, बळीची टाळी. डॉक्टर सचिन तांदळे यांच्याकडून या विकेटसाठी 1000 रुपयांचा पुरस्कार आहे. डॉक्टर सचिन तांदळे यांच्या वतीने. दहा चेंडू 31. बॅटची बाहेरची कडा आहे. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. 2 धावा मिळणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते. हा क्रिकेटचा खेळ आहे.
कधी रंग बदलेल ते सांगणं फार कठीण असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. कधी रंग बदलेल हा खेळ ते सांगणं देखील कठीण असतं. आता पहा 47 धावा 4 गडी बाद. सुरुवात चांगली झाली होती फलंदाजी करणाऱ्या संघाची, परंतु आता फलंदाजी करणारा संघ थोडासा अडचणीमध्ये. 9 चेंडू 29 ची गरज आहे यावेळेस. यस, पंचांचं बोट आकाशाकडे चाललंय आणि विकेटचं पतन होत असताना आपल्याला बघायला मिळतंय. फलंदाज बाद. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी. राहुल शिंदे जात आहेत. दक्ष पंच आहेत. 8 चेंडू आणि 29 धाव्यांची आवश्यकता आहे. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. पंचांचं बारीक लक्ष आहे. आमचे विनायक सर असतील तर दुसऱ्या बाजूला अमित पंडित सर आहेत. 8 चेंडू आणि 29 धाव्यांची आवश्यकता आहे. हो यावेळेस खरा बॉल, परंतु बॅकअप चांगला होता ना पाहिला मिळतोय. नो बॉलचा इशारा. गाडी एकाच रुळावर आली आहे, परंतु इकडे आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये नो बॉल. हा गेला नो बॉल. नर्मदा ट्रेडर्स सोनाईचे प्रोप्रायटर मान्य सुनील शेठ तागड यांच्याकडून ही अकरा घेऊन टाक. ऍक्शन रिप्ले पहा. नो बॉल आहे. इकडे भीमर होता. समीकरण बदललंय. 8 बॉल 28. शेवटचे 8 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे शिंगणापूर संघाला सुपर 8 ला जाण्यासाठी. सुंदर फटका, अप्रतिम फटका आहे, परंतु तिकडे फक्त 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना बघायला मिळेल 50 धावा. अर्धशतक पूर्ण झालंय. एक मोठं टार्गेट होतं. 76 धाव्यांचं लक्ष होतं. सिंगणापूर संघ जर जिंकला तर संतोष घावटे यांच्याकडून 200 रुपयांचा पुरस्कार सर्व संघासाठी, चहा पाण्यासाठी. 5 गडी बाद 50. हो इकडे आपण बघू शकतो पंच काय निर्णय देत आहेत ते बघणं देखील बरंच महत्वपूर्ण ठरणार आहे. मला वाटतं मदत घेतली जाते तिसऱ्या पंचांची. पाहूयात. तिसरे पंच दीपक पिळगावकर आहेत. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित पंच आहे. एका इनिंगसाठी एका टीमला 2 दिलेत, परंतु आत्ताचा रिव्ह्यू हा अंपायरचा आहे. एका इनिंगसाठी आपण प्रत्येक संघाला 2 रिव्ह्यू दिलेले आहेत, परंतु आत्ता जो रिव्ह्यू घेण्यात आलाय तो अंपायरने घेतलेला आहे. दीपकजी पिळगावकर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. उदयनदादा गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आहे. एक कल्पक नेतृत्व, युवा नेतृत्व, त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारं नेतृत्व म्हणून आज उदयनदादांकडे आपण पाहतोय. निर्णय काही क्षणातच येईल आपल्यापर्यंत. नेवासा तालुक्यातील एक मानाची स्पर्धा म्हणून याही स्पर्धेकडे आपण पाहत आलोय. निर्णय आलाय इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. निलांजन शिंगणापूर संघ जर या मॅच मध्ये विजय प्राप्त करत असेल तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2ऱ्या क्रमांकाचं आपल्याला बक्षीस मिळालेलं आहे, आदरणीय रामेश्वर भुतकर साहेबांच्या वतीने 2100 रुपयांचं बक्षीस शिंगणापूर संघासाठी. पुढे टाकला होता आपल्यास लेंथ बॉल होता. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल निघून गेला यष्टिरक्षकाच्या दिशेने. धावी ते मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. ओव्हरचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक तुम्ही जर बघितलं तर इकडे 5 ओव्हर संपलेले आहेत. 5 ओव्हर नंतर 49. शेवटचे 6 बॉल 27.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला आतापर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. खरं तर 76 धावा बनवायच्या होत्या आणि या 76 धावांचा पाठलाग इथे पूर्ण करण्यासाठी उतरलेला संघ थोडासा अडखळताना दिसला. सुरुवात तर चांगली राहिली. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हा संघ चांगला खेळला, परंतु त्यानंतर शुभम ताके आणि ऋषी यांनी केलेली गोलंदाजी प्रभावित करणारी राहिली. विकेट केलाय, बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक ऋषी बॉलच्या खाली आलेत, परंतु तिथे झेल ड्रॉप होत असताना आपल्याला बघायला मिळतो आहे. एकच धाव तिथे पूर्ण होणार आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. धावसंख्या 100 मदतीने पुढे जाईल. 50 धावा धावफलकावरती लागतात शिंगणापूर संघाच्या. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर 5 चेंडू आणि 26 धावा मॅचला जिंकण्यासाठी. 5 बॉल 26 अशी मॅच आली आहे. बनवल्या जाऊ शकतात, त्यासाठी लढावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. या मॅच मध्ये शिंगणापूर संघाला 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवरती येण्याचा प्रयत्न करणार आहेत. व्हीशेप मध्ये फटका होता, एक धाव पूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढेल, 51 वर जाऊन पोहोचेल. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 25 धावांची आवश्यकता. पराभवाचे काळे ढग फलंदाजी करणाऱ्या संघावर आहेत. निलंजन शिंगणापूर संघ तर जगदंबा 11 सोने संघ अशी मॅच सुरू आहे. 2 विजयी संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. जो संघ जिंकणार तो संघ जाणार सुपर 8 मध्ये आणि जो संघ पराभूत होणार त्यांना एक संधी आहे आज. त्यामुळे इथे पराभूत जरी झाले तरी तुम्हाला यानंतरच्या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघासोबत 5वी लढत खेळण्याची एक संधी आहे. 6वं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस आपण बघू शकतो बॅटची आउटसाइड एज आणि यष्टीरक्षकाने टिपला झेल. फलंदाज क्रमांक 6 बाद. वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. तीन चेंडू आणि 25 धावा फलंदाजी करण्यासाठी ओंकार बेल्हेकर यांना आपण पाहतोय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आज विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. ते ओंकार येताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमधली दुर्मिळ घटना आणि प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं एखादी विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचं. बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय. स्वतः गोलंदाज आलेत, गोलंदाजाचा कॉल होता आणि त्यांनी पकडला झेल. फलंदाज ओंकार बेल्हेकर गोल्डन डकची शिकार. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी टाळी. महेश यांनी जर इथे विकेट हॅट्रिक घेतली तर डॉक्टर सचिन तांदळे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जर महेश इथे विकेट हॅट्रिक पूर्ण करत असतील तर डॉक्टर सचिन तांदळे यांच्याकडून त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. फलकावरती आपण जातोय. 2 बॉल शिल्लक आहेत, 25 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज विवेक आलेत फलंदाजी करण्यासाठी. पुढे टाकला होता, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकच धाव तिथे परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, एकच धाव मिळाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या 52 वर जाणार आहे आणि शेवटचा आता 1 बॉल शिल्लक आहे आणि 24 धावा पाहिजे. 1 बॉल 24. दमदार चषक आपण पाहतोय.
आज पहिला दिवस, 7 दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद आपण घेणार आहोत. पुढे टाकला होता, मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत जहीन चांदा, संघाचे संघमालक किरण दहातोंडे यांचं देखील शुभागमन होतंय. गतवर्षी ते विजेते. जगदंबा 11 सोनई या संघानं 23 धावांनी हा सामना जिंकलाय आणि सुपर 8 मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय. जगदंबा 11 सोनई या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 13 चेंडू आणि 36 धावांची बहारदार खेळी आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील कमाल करणारा खेळाडू. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक बोली ज्या खेळाडूवर लागली आहे तोच ठरतो मॅन ऑफ द मॅच, अर्थात क्षितिज सोनवणे, प्लेअर ऑफ द मॅच.